ज्या ठिकाणी हॉटेलवरती उतरलेले आहेत त्या हॉटेलच्या दारामध्ये बाप आलाय, शेर आलाय अशा पद्धतीच्या ज्या घोषणा दिलेल्या आहेत त्या घोषणा देणाऱ्यांना मी सांगतो, तुम्ही बी कोल्हापूरचा आहे आणि आम्ही बी कोल्हापूरचा आहे. जर हिंमत असेल तर एक ठिकाण सांगा, त्या ठिकाणी बाप कोण आणि शेर कोण आम्ही दाखवून देतो. आणि इचलकरंजीतली जर सभा म्हणला तर आज या ठिकाणी झालेला विरोध निश्चितपणानं सगळीकडे बातमीला लाईव्ह आहे. तिथं सुद्धा इचलकरंजीतल्या सकल हिंदू समाजानं आपण एसपी साहेबांना निवेदन दिलेलं आहे सदरच्या सभेला बंदी घालावी, पण तिथेही याच पद्धतीनं विरोध होतो. एमआयएमचे खासदार असुद्दीन ओवैसी हे आज त्यांच्या पक्ष कार्यालयाच्या आणि कोल्हापुरात पक्ष वाढवण्याच्या उद्देशाने येत असल्याच्या चर्चांनी कालपासून शहरात जोर धरला आणि आज त्यांच्या दौऱ्यावेळी स्थानिक हिंदुत्ववादी संघटनांकडून जोरदार विरोध केला जात आहे. ओवैसी बागल चौकातील मशिदीत नमाज पढण्यासाठी येणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांकडून बागल चौकात ओवैसी आले तर महाआरती करण्याचा इशारा दिलाय. हिंदुत्ववादी संघटनांनी ओवैसींच्या आगमनाला तीव्र विरोध करणार असल्याचा इशारा दिल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. पोलीस प्रशासनाकडून शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यावेळी बागल चौक येथे जमलेल्या सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू एकता समितीच्या गजानन तोडकर यांनी सांगितलं की 2 दिवसापासून बागल चौक परिसरामध्ये एक वातावरण तंग आहे. त्याचं कारण निव्वळ म्हणजे या बागल चौकामध्ये एमआयएमचं या ठिकाणी कार्यालय होणार होतं आणि त्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी ओएसी येणार होता. आमचा कुठल्याही समाजाला विरोध नाही, पण ज्या पद्धतीनं ओएसीचे आत्तापर्यंतचे ज्या स्टेटमेंट आहेत की 2047ला बुरखा घातलेली पंतप्रधान होईल, ह्या देशामधले 1 तास पोलीस हटवा, इथल्या हिंदूंना दाखवतो, म्हणून सातत्यानं देव, देश आणि धर्माच्या बाबतीमध्ये हा उग्र भाषेमध्ये बोलतोय आणि म्हणून या ओएसीला आमचा विरोध आहे. आम्ही कालही सांगितलं होतं की इथं कुठल्याही परिस्थितीत कार्यालय होऊन देणार नाही, ते कार्यालय आपण बंद पाडलेलं आहे. आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी जी बाजूला मशीद आहे त्या ठिकाणी नमाजला येणार असं समजलं, म्हणून आपण महाआरतीचे या ठिकाणी आव्हान केलं होतं. त्याप्रमाणे आज आमचा हा सर्वात मोठा विजय आहे. पहिला विजय म्हणजे त्यांचं कार्यालय इथं होऊन दिलं नाही आणि दुसरा विजय या ठिकाणी ओएसी येऊ शकला नाही आणि जरी आला तरी आम्ही जसाच तसे उत्तर द्यायला तयार आहोत. आज जर बघितलं ज्या ठिकाणी हॉटेलवरती उतरलेले आहेत त्या हॉटेलच्या दारामध्ये बाप आलाय, शेर आलाय अशा पद्धतीच्या ज्या घोषणा दिलेल्या आहेत त्या घोषणा देणाऱ्यांना मी सांगतो, तुम्ही बी कोल्हापूरचा आहे आणि आम्ही बी कोल्हापूरचा आहे. जर हिंमत असेल तर एक ठिकाण सांगा, त्या ठिकाणी बाप कोण आणि शेर कोण आम्ही दाखवून देतो. आणि इचलकरंजीतली जर सभा म्हणला तर आज या ठिकाणी झालेला विरोध निश्चितपणानं सगळीकडे बातमीला लाईव्ह आहे. तिथं सुद्धा इचलकरंजीतल्या सकल हिंदू समाजानं आपण एसपी साहेबांना निवेदन दिलेलं आहे सदरच्या सभेला बंदी घालावी, पण तिथेही याच पद्धतीनं विरोध होणार. सध्या कोल्हापूरमधील बागल चौक येथे ज्या ठिकाणी एआयएमआयएमच्या कार्यालयाचे ऑफिसचे उद्घाटन होणार होते त्या ठिकाणी मी उभा आहे. याच्या बरोबर मागे आपण ऑफिस बघू शकताय, इथं ते उद्घाटन होणार होते, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस प्रशासनाने या ऑफिसाला टाळेबंद ठोकले आहे.